सध्या आखाती देशामध्ये युद्धजनक परिस्थिती चालू आहे. त्यामुळं ती परिस्थिती कधीपर्यंत निवळेल हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यासाठी जे आपले सातारा जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांना जे घरगुती LPG गॅस असेल तो सुरळीत, पारदर्शक व नियंत्रित पुरवठा करण्यासाठी आपल्या जो जिल्ह्याचा जिल्हा पुरवठा विभाग आहे त्यांच्याकडून एक परिपत्रक आलेले आहे. तसेच आपल्याकडून पण आपण तहसीलच्या वतीने प्रेस नोट दिलेली आहे की जे आपले ग्राहक आहेत त्यांनी आपल्या जे नोंदणीकृत आपला मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावरून आपण जे आपले एजन्सी आहे गॅसची एजन्सी त्याच्यावरून आपण गॅसची नोंदणी करू शकता. आणि त्या ज्या मोबाईलवरून नोंदणीकृत मोबाईलवरून आपण नोंदणी केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला जो गॅसचा पुरवठा आहे तो म्हणजे वरून जे आदेश आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 45 दिवसात तो आपण पुरवठा करतो आहे. तर प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की त्यांनी आपल्या जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावरून आपलं गॅसची नोंदणी करून ठेवायची आहे. आणि कोणत्याही म्हणजे प्रत्येक नागरिकांना सूचना देण्यात आहे कोणत्याही म्हणजे जो गॅसचा पुरवठा आहे तो कमी पडणार नाही. सर्व सुरळीत सुरू आहे, कोणताही तुटवडा नाही आहे. आपण म्हणजे विनाकारण म्हणजे नागरिकांनी गॅस संपणार आहे, सिलेंडर भेटणार नाही परत, याच्यासाठी आपण म्हणजे जास्तीचा किंवा एक्स्ट्रा साठा करण्याची कोणतीही गरज नाही. आपण पूर्वीप्रमाणे जसं आपण आपलं गॅस संपल्यानंतर किंवा संपण्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर बुक करत होता त्याप्रमाणे आपण बुकिंग करायचं आहे. आणि आपल्याला व्यवस्थित आपला गॅस आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं नोंदणीकृत ठिकाण आहे त्या ठिकाणी एजन्सीकडून आपलं गॅस भेटून जाईल. तसेच आपण जे आपले गॅस एजन्सीधारक आहेत त्यांना आपण असं सांगितलेलं आहे की जे आपलं वितरण आहे ते वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून डिलिव्हरी योग्य नोंद म्हणजे रजिस्टर किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये ठेवणे बंधनकारक केलेले आहे. तसेच नागरिकांनी अनावश्यक साठा टाळायचा आहे. प्रत्येक गॅस एजन्सी बाहेर कोणत्या बुकिंग तारखेला गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यात येणार आहे याचे निर्देश देणारे फलक लावण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे. तसेच प्रत्येक गॅस एजन्सीने आपला जो म्हणजे आपण कार्यालय उघडं ठेवणार आहे ते पूर्ण वेळ उघडं ठेवायचं आहे याची दक्षता घ्यायची आहे. तसेच सर्व संबंधित गॅस वितरकांनी नागरिकांना संपर्कासाठी आपला दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जर कृत्रिम टंचाई करणे किंवा साठेबाजी करणे किंवा जादा दराने विक्री करणे किंवा शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार असे कोणी आढळून आल्यास अशा वितरकाविरोधात आपण द्रव्यरूप पेट्रोलियम गॅस पुरवठा व वितरण नियम आदेश 2002 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश केलेले आहेत. तरी सर्व जे वितरक आहेत त्यांनी ह्या परिपत्रकाचं वेळोवेळी पालन करायचं आहे. तसेच नागरिकांनी देखील आपल्याला जादा कोणताही साठा न करता आपल्या मोबाईलवरून नोंदणी करून आपण आपला गॅस मिळवायचा आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा विभाग सातारा यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जर कोणतीही आपल्याला अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी तर त्याच्यासाठी संपर्कासाठी प्रत्येक तालुक्यात म्हणजे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. तर आपल्या दावली तालुक्यासाठी दीपंकर पाटील जे पुरवठा निरीक्षक आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आपण दिलेला आहे.